जिल्ह्यातील डहाणू येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला। डहाणू तालुक्यात वाढलेली गुन्हेगारी तसेच चरस गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी। घोलवड पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी चालवलेला मनमानी कारभार बंद करावा। अशोक धोंडे हत्या प्रकरणाला 2 महिने उलटून गेलेले आहे तरी सुद्धा मुख्य आरोपी अजून पकडले गेलेले नाहीत। यांच्यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। किसान सभेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत घोरकना यांनी उपस्थित मोर्चेकरांना मागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। तसेच मान्यवर कॉम्रेड रडका कलंगडा, कॉम्रेड किरण गहला, कमलेश राबड यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलक उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कल्पेश दळवी, तालुका प्रतिनिधी, पालघर। डहाणू तालुक्यामधील पोलीस खात्यावर थोडीशी आपल्या या भागामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। अनेक घटना ह्या गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या आहेत। आज हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आहे आणि यासाठी सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधूंनो, आपल्या मागण्याबद्दल मी काल सविस्तर चर्चा केली होती। त्यातल्या अनेक मागण्याबद्दल आमचं पॉझिटिव्ह काम चालू आहे आणि ह्या जो मुख्य गुन्हा आहे त्यातसुद्धा आम्ही 5 आरोपी अटक केले। तर राहिलेले 3 हे सत्य परिस्थिती की अजून अद्याप आम्हाला मिळालेले नाहीत, पण आमच्या विविध टीम काम करत आहेत। काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाही, परंतु आम्ही त्या तुम्हाला काही दिवसात यशस्वी झालेल्या दिसतील। आणि जी मागणी प्रत्येक मागणीवर आम्ही चर्चा केलेली आहे। तुमच्या ज्या काय नमूद आहेत त्यामधले ते यूपीतलं ते आरोपी आणलेलं आहे, त्याच्यात पुढे सेक्शन वाढ झालेली आहे। त्याच्यानंतर जे इतर 2 आहेत सरपंच आणि त्यांचंही काम चालू आहे।